वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि. आता आपण पाहत आहोत आता श्री साई सचरित अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी साई सदया भक्तवत्सला करुणालया. दर्शने वारिसी भक्त भवभया नेसी विलया आपदा. आरंभी वस्ती निर्गुणी तो तू भक्त भावाची आगुणी. ओन आणलासी सगुणी संत चूडामणी साईनाथा. निज भक्त उद्धारण कार्य संता सर्वदा अपरिहार्य. तू तर संत वृंदांचा आचार्य तुझसी ही अनिवार्य ते आहे. जीही धरले तव चरणाद्वय पावले सकल किलमिशलय. झाला पूर्वसंस्कार उदय मार्ग निर्भय निष्कंटक. आठवणिया आपुले चरण येती महातीर्थीचे ब्राह्मण. करती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचती. संस्कारहीन अल्पशक्ती आम्ही काय जाणू भक्ती. टाकिले जरी आम्हा समजती साईन देती अंतर. जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती. आत्माना विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची. साई मुखवचन लालसे भक्तजन होऊनी पिसे. शब्द शब्दांचे जोडून ठसे पाहत भरवसे प्रतीती. निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ. पुरविताही तोच समर्थ तेनेची कृतार्थ तद्भक्त. धाव पावगा साईनाथा ठेवतो तुझी आचरणी माता. विसरोनी अपराधा समजता निवारी चिंता दासाची. ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा. तयाची या उद्विग्न चित्ता शांतीदाता तो एक. ऐसे साई दयासागर कृपा करते झाले मजवर. ऐसे साई दयासागर कृपा करते झाले मधवर. तेनेच वाचका झाला हा सादर ग्रंथ मंगलकारक. नातरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर. ज्याचा तोच निर्भीता असल्यावर कायसा भार मजवरता. असता मध्वाचा प्रकाशक साई समर्थ ज्ञानदीपक. अज्ञानतम विध्वंसक किमर्थ साशंक असावे. त्या दयाघन प्रभूचा भरवसा तेने न वाटला श्रमाणू मात्रसा. पुरला माझे मनी दिवसा कृपा प्रसाद हा त्याचा. ही ग्रंथरूपी संत सेवा माझ्या पूर्वपुण्याईचा ठेवा. गोड करुणी घेतली देवा धन्य दैवाचा ते नेमी. गत अध्यायी झाले श्रवण नाना परीचे दृष्टांत देऊन. कैसे भक्तास बोध प्रदान साई दयागन करीत जे. आता प्रकृताध्यायी एक सप्तशृंगी देवीचे उपासक. तयांचे गोड हे कथानक आनंददायक परिसिजे. देवदेवी निज भक्ताप्रती कैसे निर्वती संता हाती. ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका. महाराजांच्या कथाभोवत एकाहुनी एका अद्भुत. ही कथा श्रवणो चित्त सावचित्त परिसावी. कथा नव्हे हे अमृतपान येणे पावाल समाधान. कळून येईल साईंचे महिमान व्यापकपणही तैसेच. चिकित्सक आणि तर्कवादी ईन लागावे यांच्या नादी. येथे नाही वादावादी प्रेम निरवधी पाहिजे. ज्ञानी असूनी वावा भाविक श्रद्धाशील विश्वासूक. किंवा संता घरीचा पाईक इतरा त्या माईक कहाण्या. तरी हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्प धरू. असेल भक्त भाग्याचा सदरू तोची उतारू येतळी. ऐका हो कथा परम पावनी परमार्थी या मोक्षदानी. सकळ साधना पोटी मुखरणी कृतकल्याणी सकळी का. सहजे जड जीव उद्धारण
हे ते साई कथा अमृतपान, प्रापंचिकाचे समाधान, मोक्ष साधन मुमुक्षुवा. करिता कल्पना येत, पावे आणि कल्पनातीत, म्हणून हे माड होऊन बिनित, श्रोतया पालवीत श्रवणार्थ. ऐसी एक कथा कथिता, वाटेल लीला रसात स्वादता, होईल समाधान भवभक्ता, साई समर्थता ती हीच. जिल्हा नाशिक ग्रामवनी, काकाजी वैद्य नामक कोणी, असती तेथे वास्तव्य करुणी, उपाध्ये ते स्थानी देवीचे. देवीचे नाम सप्तशृंगी, उपाध्ये अस्थिरांतरंगी, अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी, संसार संगी गांजले. येता कालचक्राचा फेरा, मन हे भोवे जैसा भोवरा, देह येईल धावे सैरा वैरा, शांती क्षणभरा लागेना. येथे काकाजी अतिदुःखित, जाऊन या देवळात, देवीपाशी करुणा भाकीत, चिंता विरहित व्हावया. मनोभावे केला धावा, देवीही तुष्टली पाहुणी भावा, तेच रात्री दृष्टांत व्हावा, श्रुती परिसावा नवलावा. देवी सप्तशृंगी आई, काकाजीच्या स्वप्ना येई, म्हणे तू बाबांपाशी जाई, मन होईल सुस्थिर. हे बाबा कोटील कवन, करील देवी स्पष्टीकरण, म्हणून काकाजई उत्कंठित मन, नयन उन्मिलित पावले. जिज्ञासा ती तशीच राहिली, स्वप्नवृत्ती तत्काळ मावळली, काकाजीने बुद्धी चालविली, बाबा जे वदली ते कोण. असतील बाबा त्र्यंबकेश्वर, काकाजी मनी हाच विचार, घेतले दर्शन सत्वर, राहीना स्थिरता मनाची. काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास, अखेरपर्यंत राहिला उदास, मन उल्हास लाभेना. जाईना मनाची दुश्चित्तता, शमेना तयाची चंचलता, दिवसेंदिवस वाढे उद्विग्नता, निघाला मागुता काकाजी. नित्य प्रातस्नान करी, रुद्रावर्तन लिंगावरी, संतत धारा अभिषेक धरी, वरी अंतरी स्थिर. पुनश्च काकाजी देवीद्वारी, वदे का धाडले त्र्यंबकेश्वरी, आता तरी मज स्थिर करी, या एरधारी नको गे. येणे परी अति काकुळती, धावा करी जो देवी प्रती, देवी त्या दर्शन देती, वदे दृष्टांती तयाते. म्हणे मी जे बाबा वदत, ते शिर्डीचे साई समर्थ, त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ, केले का निरर्थक कळेना. कोठे शिर्डी कैसे जावे, बाबा हे आपण अंठावे, आता हे जाणे कैसे घडावे, नकळे व्हावे ऐसे की. परदो संत चरणी रत, मनी धरी दर्शन हेत, संतची काय परी अनंत, सदिच्छा पूर्वित तयाची. जो जो संत तो तो अनंत, नसेल वले शोभयात, किंबहुना उभय मानणे हे चिद्वैत, संता अद्वैत अनंती. चालून जाईन संत दर्शना, स्वेच्छा पूर्वीन मनीची कामना, ही तो केवळ अभिमान वल्गना, अगतित घटना संतांची. विना आली या संतांच्या मना, कोण जाईल त्यांचे दर्शना, आश्चर्यतयांच्या सत्ते विना, पान हलेना वृक्षाचे. जैसी जयाची दर्शन उत्कंठा, तैसाच भाव तैसीच निष्ठा, सानंदा अनुभव पराकष्टा, भक्त श्रेष्ठा लादते. कैसे जावे साई दर्शना, इकडे काकाजीस पडली विवंचना, तिकडे तयांचा शोध ठिकाणा, पातला पाहुणा शिर्डीचा. पाहुणा तरी सामान्य काय, अवघ्या परिस्तो बाबा सामान्य, जयाच्या प्रेममय तुळेना अन्य, अधिकार ही धन्य जयाचा. माधवराव नामाभिधान, देशपांडेपणाचे वतन, बाबापाशी अति लढीवाळपण, चालेना आन कवणाचे. सदा सर्वदा प्रेमाचे भांडण, अरे तुरेचे एकेरी भाषण, पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण, पावला तक्षण वनीस. बाळास जव झाले दुखणे, आई देवीस घातले गाराणे, तुझ्या ओटीत हे घातले ताने, तारणे मारणे तुझकडे. बाळ माझे बरे होता, चरणावरी घालेन तत्वता, येणे परी देवीस नवसीता, लादली आरामता बाळास. वैद्य काय देव काय, कार्य उरकता विसर होय, विपत्तकालीच नवसाची सय, पावे जव भयन फेडिता. कित्येक वर्ष महिने दिवस, लोटले विसरले केला नवस, अंतिमातेने अंत समयास, माधवरावास विनविले. बहुता वर्षाचा हा नवस, फेडता फेडता आले हे दिवस,
बरवीन दीर्घसूत्र ताबवस जाईगा दर्शनास देवीच्या. तैसेच मातेच्या दोन्ही स्तनास खांडके फोडणी त्रासली असोस. पोहण्या बहुदुस क्लेश आणि काही देवीस नवसिले. येते माते लोटांगणी तारशील जरी या यातनातुनी. रौप्य स्तनद्वय तुझवरुनी वाळूनी टाकीन. तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता म्हणता. तोही आठवला मातेच्या चित्ता देहावस शांता समयास. देऊनी बव्यास याची ही आठवण फेडीन म्हणून घेऊनी वचन. माता होऊनी निर्वासन गेली समर सोन हरिचरणी. पुढे मग जाऊ जाऊ म्हणता दिवस वर्षे लोटता. माधवरावास पडली विस्मरणता नवस फेडता राहिले. येणे परी वर्षे 30 होता काय घडले शिर्डीस. ज्योतिषी एक करत प्रवास त्याचं स्थान असं पातला. ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन जाणे भूत भविष्य वर्तमान. अनेक जिज्ञासू तृप्त करून वाहवा मिळवून राहिला. श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदी करून बहुतांच्या गोष्टी. वर्तवणी सकळाची संतुष्टी उठाउठी संपादिली. माधवरावांचा कनिष्ठ भ्राता बापाजी आपले भविष्य पुसता. ज्योतिषी तो झाला वर्तविता देवीची अप्रसन्नता तयावर. म्हणे मातेने केले नवस तिच्या देहांतीच्या समयास. तिने तुझ्या ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञा पेले. ते न फेडता आजवरी नडा देते देवी भारी. माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा. माधवरावास पटली खून सुवर्ण अलंकार आमंत्रून. केले 2 रौप्यस्तन गेले घेऊन ते मशिदी. घालून बाबासी लोटांगण पुढे ठेवून 2 स्तन. वरते झाले बाबा लागून म्हणते घ्या फेडून ते नवस. तूच आमची सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी. ही घे वाचा दत्त देणगी घेऊन उगी राहावे. बाबावती प्रतिउत्तरी जाऊन सप्तशृंगीच्या मंदिरी. वाहे तिच्या चरणावरी स्तने ही साजिरी निज हस्ते. ऐसा पडता बाबांचा आग्रह माधवरावाच्या मनाचाही ग्रह. तैसाच होऊन सोडले ग्रह झाला निग्रह दर्शनाचा. घेतले बाबांचे दर्शन प्रार्थिले शुभ आशीर्वचन. कोरोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले. आले पहाते सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयास. सुदैवे काकाजीचेच ग्रास अनायास प्राप्त ते. काकाजीच्या उत्कंठा पोटी शीघ्र व्हावी बाबांची भेटी. तोचही माधवरावांची गाठी हे काय गोठी सामान्य. आपण कोण कोटील पुसता शिर्डीहूनच आले समजता. काय त्या आनंदा पारावरता पडली उभयता मिठीच. ऐसे ते दोघे प्रसन्न चित्त सायलीला गात गात. पूर्ण होता नवस कृत्य उपाध्ये निघत शिर्डी ते. माधवरावासारखी सोबत तीही लागली अकल्पित. उपाध्ये भो आनंद भरित मार्गलक्षित शिर्डीचा. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती कुलदेवता श्रीरामचंद्र आणि सद्गुरू साईनाथांचं नमन करून या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. की संत चूडामणी साईनाथ कसे आहेत तर ते निज भक्ताचं कार्य करण्यासाठीच ते जन्माला आलेले आहेत. सगळे संतच त्यासाठी जन्माला येतात की आपल्या भक्तांचं चांगलं करण्यासाठीच ते येतात. मग काय बाबा मी तर कोण आहे म्हणे. तुमच्याकडे महातीर्थाचे ब्राह्मण येतात, गायत्री पुरस्चरण करतात, पोथीपुराण वाचतात. मी तर संस्कारहीन अल्पमती, मला काय समजतंय. पण साईनाथा तुम्ही मला बुद्धी दिल्यामुळेच हा ग्रंथ माझ्या हातून होत आहे. जो भक्त धाव पावगा साईनाथा चरणी तुझ्या ठेवतो माथा. म्हणजे साईनाथा धाव तुझ्या पायावर माझं डोकं ठेवतो आणि माझे अपराध विसरून तू माझी चिंता निवारण कर अशी हाक घालील. तिथे साईबाबा उभेच आहेत. फक्त अंतःकरणापासून ती हाक मारली गेली पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि आता इथं एक कथा आपण ऐकून घेऊया. ही ग्रंथरूपी संत सेवा जी झाली आहे तो माझ्या पूर्वपुण्याचा काही ठेवा आहे म्हणजे बाबांनी गोड करून घेतलेला आहे. आणि एकाहून एक अद्भुत कथा माझ्यापर्यंत आल्या, लोकांनी मला सांगितल्या आणि साईंचं महिमान असं एकंदरीत वाढलेलं आहे. नाशिकमधील वणी नावाचं गाव म्हणजे जिला सप्तशृंगी देवी आपण म्हणतो तिथं हे काकाजी वैद्य नावाचे कोणतरी होते.
तर ते देवीचे उपाध्ये पण होते, म्हणजे पुजारी होते. तर त्या देवीला ते म्हणजे संसार ताप खूप झाला असेल, काय दुर्धर आपत्तीसारख्या चालू होत्या. मग ते कालचक्राच्या फेऱ्यात अति उदास झाले, मन एकदम हे झालं, म्हणजे काय विघ्न मनामध्ये एकदम असं ते मन त्यांचं संसारातून उठलं आणि काय करावं समजत नव्हतं. तर देवीपाशी रडगाणं गायलं, बाबा बाई तुझं एवढं मी करतो, मी तुझा पुजारी आहे, तर तू मला काहीतरी मार्ग दाखव. त्या दिवशी त्यांना स्वप्न पडलं आणि देवीने काय सांगितलं त्यांना, बाबाकडे जा. आता कोण बाबा, कुठले बाबा, हा खुलासा त्यांना वाटलं देवी करेल. तोपर्यंत डोळे उघडले आणि देवी काही म्हणजे अंतर्धान पावले, पुढचं काही दिसलं नाही. मग यांना वाटलं बाबा म्हणजे त्र्यंबक बाबा, त्र्यंबकेश्वर, कारण तिथून जवळ त्र्यंबक आहे आणि 12 ज्योतिर्लिंगातलं ते एक असल्यामुळे ते लोकांना सगळ्या माहितीच आहे. मग ते गेले त्र्यंबकेश्वरला. तिथे 10 दिवस राहिले. रोज सकाळी उठायचं, त्र्यंबकेश्वरला रुद्राभिषेक करायचा, सगळं करत होते मनोभावे. पण मनात काय तिथे पण त्यांच्या शांतता अशी लाभत नव्हती. जीव असा अस्थिर अस्वस्थ झालेला होता त्यांचा. पुन्हा आले वणीला. पुन्हा देवीपाशी प्रार्थना केली की तू माझं काय म्हणजे धावपाव घे आई, आता मी काय करू, तू माझ्याकडे लक्ष देईनास. आता मला तू काय सांगितलं तर मी गेले त्र्यंबकला, पण तिथं काय माझं इच्छा झालेली नाही आहे. मग देवीची परत करुणा भाकली, एकदम अशा अंतःकरणापासून तळतळून करुणा अशी म्हणजे कळकळ करून करुणा भाकली देवीची. मग देवीने त्यांना तिथं दृष्टांतच दिला आणि देवी म्हणली, अरे मी शिर्डीचे बाबा म्हणाले, तू उगाचच गेलास म्हणे त्र्यंबकेश्वरला. तर म्हणे आई मला कसं कळावं. मग झालं तर दृष्टांत संपला. पण मग त्यांना ती जीवाला हे लागली, ही शिर्डी कुठं आहे. तेव्हा काय एवढी वाहनं नव्हती आणि एवढी शिर्डी प्रसिद्ध पण नव्हती. ही शिर्डी कुठं आहे, तिथं कोण बाबा आहेत, मी कसा जाऊ, मला कसं मिळेल, असं सतत त्यांच्या मनामध्ये चालू होतं. तेवढ्यात तिथे एक शिर्डीचाच पाहुणा आला. बरं तो पाहुणा पण काही साधासुद्धा नव्हता. तर साक्षात ते माधवराव देशपांडे, म्हणजे बाबांचा लाडका श्यामा होता तो. त्यामुळं जसं काय झालं तर त्याच्या नवस बोलले होते त्या श्यामासाठी. जेव्हा ते लहान मूल त्यांचं आजारी पडलं होतं, तेव्हा तुझ्या ओटीत घातले बाई, माझं वाचव पोर, असं म्हणून त्यांच्या आईने नवस बोलला होता, बाळ माझं बरं झालं की मी तुझ्या चरणावर घालायला येईन. पण काय झालं, ते नवस काय राहून गेला. दुसरा नवस म्हणजे त्या म्हातारीच्या स्तनाला जखमा झाल्या होत्या, छातीला खांडकं पडली होती. मग ती सुरुवातीच्या काळात ते बाळंतीण असताना पण पडली असतील, कारण ते बाळ दूध पितं तेव्हा बऱ्याच स्त्रियांना त्या अशा जखमा होत स्तनापाशी. किंवा आता ह्यात दिलाय उल्लेख की मरणाच्या वेळी नाही, स्तनाला ते बाळ लहान असतानाच हे माधवराव किंवा धाकटे ते बापूजीराव होते तेव्हा असताना ती खांडकं पडली. मग तिला नवस बोलला की बाई तुला चांदीची खांडकं वाहीन, चांदीचे स्तन वाहीन, पण मला तू बरी कर. तर हे दोन्ही नवस राहून गेले होते. मग आईच्या अंतसमयी आईला त्याची आठवण झाली आणि तिनं सांगितलं की बाबा रे, 30 वर्ष झाली जवळजवळ, 2 नवस बोलले होते, पण एकही नवस काय त्यातला फेडलेला नाही आहे, ते दोन्ही नवस तू फेड. त्यानंतर आई गेली वैकुंठाला. पुन्हा असेच माधवरावाला विसर पडला. पुढची अनेक वर्ष लोटली आणि अशी एकूण 30 वर्ष झाली की नवस काही देवाचा फेडला गेला नाही. एकदा एक ज्योतिषी प्रवास करत त्या शिर्डीला आले. मग त्यांनी बऱ्याच लोकांचं भविष्य वर्तमान सगळं काय सांगितलं. श्रीमंत केशवरावजी बुट्टी, अजून कोण मोठी मोठी मंडळी, सगळ्यांचं भविष्य संपादलं. मग त्यांचा बापाजी नावाचा भाऊ होता माधवरावांचा, त्याने पण हात दाखवला. तर त्याला म्हणे तुझ्यावरती देवीची हे आहे, अवकृपा आहे, देवी रागावली आहे, कारण तिचा एक नवस बोलला आहे तुम्ही आणि तो गेली 30 वर्ष झाले तुमचा नवस काय तुम्ही फेडला नाही आहे. आणि तुझ्या आईने मरणाच्या वेळी तिनं सांगितलेलं आहे, पण तो तुझ्या भावाला पण त्याचा विसर पडलेला आहे. मग त्याने बाबाच लोटांगण घातलं त्या ज्योतिषवाल्या आणि घरी येऊन आपल्या भावाला विचारलं, आपला काय नवस राहिला आहे का. हो हो म्हणे, असं असं. मग त्यांना आठवण झाली, आपल्या आईनं 2 नवस सांगितले होते. मग त्याने सोनार बोलवला, सोनाराकडून 2 चांदीचे स्तन करून घेतले आणि उचलला आणि बाबांकडे घेऊन गेलं. तो बाबांचा एवढा भक्त होता की काय सगळं काही बाबाच होते. बाबांचे पुढे ठेवले आणि म्हणले, घे बाबा, हे तुझा नवस घे, तूच माझी सप्तशृंगी माता आहे, काय असेल ते तुझं, तू नवस तुझा आता फेडला. बाबा म्हणले, अरे असं नाही, तुला तिथं वणीला जाऊन प्रत्यक्ष नवस फेड. तो काय ऐकत नव्हता. बाबा तुमचे चरण सोडून मी कुठं जाणार नाही. बाबा म्हणले, नाही, काही नवस असतात देवाला बोललेले, देवाच्या जागी जाऊनच फेडले पाहिजे. आता इकडे या
काकाजी वैद्यांना पण उत्कंठा होती की शिर्डी कुठे आहे, ते बाबा कोण आहेत, ते बाबा कसे आहेत. तर हे तिथं गेले, त्यांच्याच घरी गेले नवस फेडायसाठी वणीला. मग त्यांनी विचारलं, कुठले तुम्ही पाहुणे? तर शिर्डीहून आलो आहे. मग ते आनंदितच झाले. दोघांनी एकमेकाला मिठी मारली आणि तो नवस पूर्ण केल्याबरोबर साईंचे गुणगान गात गात दोघे पण त्यांनी शिर्डीचा रस्ता धरलेला आहे. नवस फिटता शीघ्रगती, दोघे पातले शिर्डी प्रती. येताच साई दर्शना निगती, परमप्रीती सोत्कंठ. आधी जैसी मनाची आवडी, तैशाच पाऊले निघाले तातडी. पातले काकाजी गोदे थडी, तेथून शिर्डी सन्निध. पुजारी वंदी बाबाचे चरण, करत सजल नयनी स्तपन. होऊनी दर्शन सुख संपन्न, चित्त प्रसन्न झाले. देविता दृष्टांत होता यथार्थ, दृष्टी देखिता ते बाबा समर्थ. काकाजी सुखावले यथार्थ, पुरला मनोरथ तयांचा. असो काकाजी सुखसंपन्न, दर्शन सेवने चित्त प्रसन्न. झाले खरेच निश्चिंत मन, कृपा घन वर्षिजे. हरपले मनाचे चंचलपण, स्वये झाले विस्मयापन्न. आपणासची पुसती आपण, काय विलक्षण ही करणी. काही नाही बदले वचन, नाही प्रश्न समाधान. नाही दिदले आशीर्वचन, केवळ दर्शन सुखदायी. माझी चंचल चित्तवृत्ती, केवळ दर्शने पावली निवृत्ती. लादी अलौकिक सुख संवित्ती, दर्शन महती या नाव. साई पायी जडली दृष्टी, तेने वाचेस पडली मिठी. करणी परिस्ता बाबांच्या गोष्टी, आनंद पोटी न समाये. उपाध्ये बुवा निज भावेसी, शरण गेले समर्थासी. पावते झाले निज सुखासी, विसरले वृत्तीसी पूर्वील. ऐसे काकाजी 12 दिवस, राते झाले तै शिर्डीस. होऊन्या सुस्थिर मानस, सप्तशृंगी स पातले. स्वप्नासही लागे काळ, उषक्काल वा प्रातःकाळ. तेव्हा ती पडती तीच सफळ, स्वप्ने निष्फळ तदितर म्हणजे इतर. ऐशी सार्वत्रिक प्रसिद्धी, परी या शिर्डीच्या स्वप्नांची सिद्धी. पडत ती कुठे आणि कधी, भक्ता बाधिता अनुभव. या अर्थीची अल्पवार्ता, सादर करतो श्रोतयाकरता. कौतुक वाटेल परमचित्ता, श्रवण उल्हासता वाढेल. आता हे दोघं शिर्डीस आले, तातडीनं अगदी गोदाकाठी आले. तिथून लगेच शिर्डीला बाबांच्या जवळ आले आणि मशिदीला दर्शनाला गेले. आणि त्यांचं मन एवढं प्रसन्न झालं, एवढं ते छान वाटलं त्यांना की बाबांचं काही बोलणं नाही, चालणं नाही, कुठली प्रश्न उत्तरं नाही, कुठला आशीर्वाद नाही. फक्त बाबांचं दर्शन केलं आणि त्या गृहस्थाच्या मनाला शांती लाभली. त्याच्या मनाचा चंचलपणा गेला आणि त्यांचं स्वतःच त्यांना असं शांत वाटायला लागलं. म्हणजे स्वतःलाच काय म्हणतात ते, साई पायी जडली दृष्टी. सर्व नजर साईंच्या पायापाशी होती, तर बोलायला मिठीच पडली. वाचा एकदम हे झाली, शांत झाली, काही बोले ना. स्वतःला ते प्रश्न करू लागले की मी इतके दिवस मला मनाला शांतता नव्हती, पण आज फक्त बाबांचं दर्शन घेतलं मी, तर मला मनाला शांतता कशी लागली. मग पुन्हा ते स्वप्नशृंगीला आले, आपलं देवदेव करू लागले नेहमीप्रमाणे. स्वप्नांना पण काय काळ असतो, सगळीच स्वप्नाचा अर्थ नसतो. कधी स्वप्न पहाटे पडतात किंवा सकाळी पडतात, त्या स्वप्नांना अर्थ असतो. बाकीची स्वप्न निरर्थक असतात. पण शिर्डीची आणि बाबांची स्वप्न कुठेही केव्हाही कधी पडली तर त्याला नक्कीच अर्थ असतो. आता अशाच अर्थाची अजून एक कथा मी आपणास सांगतो. 2 प्रहरी एके दिवशी, बाबा वदती दीक्षितापाशी. टांगा घेऊन जा राहत्यासी, खुशाल भाऊसी घेऊन ये. झाले की दिवस बहुत, भेटावयाची मनी अर्थ. म्हणावे बाबां तुम्हा प्रत, भेटी प्रित्यर्थ बोलाविले. करोनी आज्ञाभिवंदन, दीक्षित गेले टांगा घेऊन. खुशाल भाऊ भेटले तक्षण, निवेदिले प्रयोजनागमनाचे. ऐकुनी बाबांचा निरोप, खुशाल भाऊसा आश्चर्यामुप. म्हणते हाच उठलो घेऊन झोपेत आज्ञापत हेची मज. आताच मी दुपारा जेवणी, करता असता आराम शयनी. डोळ्यास डोळा लागता क्षणी, बाबा स्वप्नी हेच वदत. म्हणले आताच शिर्डीस चल, माझी इच्छा झाली प्रबळ. करू काय घोडेन जवळ, मुलास कळवावया धाडले. मुलगा विशीच्या बाहेर पडला, तोच हा आपला टांगा आला. दीक्षित विनोदे म्हणती तयाला, तदर्थच मजला आज्ञापिले. आता स्वये येत असला तर, टांगा आहे बाहेर तयार. मग ते शिर्डीचा आनंद निर्भर
दीक्षिता समवेत पातले. तात्पर्य खुशाल भाऊ भेटले, बाबांचेही मनोरथ पुरले. खुशाल भाऊही भाऊ गैवरले, पाहुणे आलेलेच बाबांच्या. एकदा एक पंजाबी ब्राह्मण रामलाल नामाभिधान मुंबईमध्ये वसता जाणं. बाबांनी स्वप्न दिले तया. वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची आसत्ता. बाह्यांतकरण विषय ग्राहकता. जागरितता त्या नाव. विरमे जव सकल इंद्रियगण, होई जागृत संस्कार प्रबोधन. ग्राहक रूपे स्फुरण, असे हे लक्षण स्वप्नाचे. त्याचे स्वप्न तो विलक्षण, ठावेन बाबांचे रूप लक्षण. पूर्वी कधी नाही दर्शन, मजकडे येऊन जा म्हणत. आकृतीवरून दिसले महंत, परीन ठावे कोठे वसत. रामलाल होऊन जागृत, विचारा कुलित झाला. जावे ऐसे वाटले मना, पत्ता नाही ठाव ठिकाणा. परी तो जयासी बोलावी दर्शना, तयाची रचना तो जाणे. मग तेच दिवशी दुपारी, सहज रस्त्याने मारता फेरी. छबी एक दुकानावरी, पाहुणे अंतरी चमकला. स्वप्नी जे रूप दिसले तयाला, तेच गमले त्या रामललाला. विचारपूस करावया लागला, दुकानदारा तत्काळ. लक्ष लावून छबी पाहे, कोण कोटीला आहेत हो हे. कळता हा साई शिर्डीत आहे, स्वस्त राहे लामलाल. पुढील पत्ता पुढे लागला, रामलाल शिर्डीस गेला. बाबाची या निर्वाणकाला, पर्यंत राहिला त्यापाशी. आपल्या भक्ताचे पुरवावे हेत, आणावे तयास दर्शनार्थ. पुरवावे स्वार्थ वा परमार्थ, हेची मनोरथ बाबांचे. ना तरी ते अवाप्त काम, स्वये सर्वदा निष्काम. निस्वार्थ निरहंकार निर्मम, भक्त काम एका अवतार. क्रोध ज्याचा घेईन वारा, द्वेषास जेते लबेन थारा. डोळान देखे जो उदर भरा, साधू खरा तो समजावा. सर्व ठाई प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परमपुरुषार्थ. वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त, वाचाही व्यर्थ पळभरी. सारांश माझा धरुणी हात, लिहून घेत हे निज चरित. भक्ती व्हावे निज स्मरण रत, हेची की इंगित येथील. म्हणून हे माडती विनित, नित्य श्रोतया हेची विनवित. होऊनी श्रद्धा भक्ती समान्वित, साई सचरित परिसावे. तेने मनास होईल शांती, उपजेल व्यसन व्यसन मगरा उपरती. जडेल साई चरणी भक्ती, भवनिर्मुक्तीदायक. असं पुढील अध्यायी आता. संन्यासी विजयानंदांची कथा. जयास मानस सरासी जाता, लादली निर्मुक्तता निजपदी. भक्त मानकर बाळाराम, तयासहित ऐसाच दिदला विश्राम. तोच नुलकर मेघाचा काम, पूर्वी प्रकाम साईनाथ. व्याघ्रासारखा क्रूर प्राणी, तयासी दिदला ठाव चरणी. ऐसी आगाध साईंची करणी, श्रवणा पर्वणी महोत्सव. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरित, भक्त हे माड पंथ विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, नवसाधिक कथा कथन नाम त्रिशतमो अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरू साईनाथार्पण नमस्तु. एके दिवशी 2 प्रहरी दुपारच्या वेळी, म्हणजे दुसरा प्रहर चालू असताना, बाबा काका दीक्षितांना म्हणाले की टांगा घेऊन राहत्याला जा आणि खुशाल भाऊला घेऊन ये. खूप दिवसात त्याची माझी काही गाठ पडलेली नाही. मग हा 2 प्रहरी टांगा घेऊन त्यानंतर पोचले, तर ते खुशाल भाऊ तोपर्यंत दुपारचे जेवून खाऊन झोपलेले होते. तर दारामध्ये काका दीक्षित आले आणि म्हणाले की तुम्हाला बाबांनी बोलवले, चला शिर्डीला. त्यांना फार आश्चर्य वाटलं. ते म्हटले, अहो मी आत्ताच वामकुक्षी केली, झोपलो होतो. एवढ्यात डोळा लागला तर माझ्या स्वप्नात बाबा आले आणि मला म्हणाले आत्ताच शिर्डीला चल. माझी पण इच्छा झाली आता प्रबळ की बाबांना भेटायला जावं, पण माझ्याजवळ घोडा नाही. मग मुलाला मी पाठवलं आहे घोडा बघून आणण्यासाठी. मुलगा अजून म्हणे वेशीच्या बाहेर पण गेला नसेल, तोच तुमचा टांगा इथं उभा राहिला. मग दीक्षित हसून म्हणले, हो बाबा, तेवढ्यासाठीच मला पाठवलेलं आहे, चला आता येत असला तर चला. मग टांग्यात बसून त्याला शिर्डीला घेऊन आले. साईंचं पण मनोरथ पूर्ण झालं. खुशाल भाऊ पण खूप गैवरले आणि बाबांनी स्वतः आठवण केली म्हणजे किती त्या भक्ताचं भाग्य म्हटलं पाहिजे ना. पण बघा, त्याला पण लगेच ते दृष्टांत दाखवलं की चल शिर्डीला ये. असाच एकदा एक पंजाबी ब्राह्मण लांबला, याचा उल्लेख मागा आलेला आहे. ह्याला स्वप्नात दिसले बाबा.
पण तो शिर्डी पण माहीत नव्हती आणि हे कोण बाबा हे पण माहीत नव्हतं. पण त्याला एक दिसली आणि म्हणे माझ्याकडे ये. मग आता त्याला आश्चर्य वाटलं, माझ्याकडे येऊन जातं बाबा हे कोण आहेत. मग त्याला काहीच माहीत नव्हतं, फक्त आकृतीवरून हे कोणतरी संत असावेत असं वाटलं. मग त्याच्या मनाला ते एक हे लागली ना उत्कंठा की कोण आहेत कोण आहेत. मग त्याच दिवशी तो दुपारी रस्त्यावरनं फेरी मारताना त्याला एका दुकानामध्ये साईबाबांचा फोटो दिसला. मग त्याने आत जाऊन बारकाईने बघितलं तर हेच बाबा ते संत मला स्वप्नात दिसले. मग विचारपूस केली. मग त्याने सांगितलं हे शिर्डीला साईबाबा नावाचे संत आहेत. मग हा जो रामलाल पुन्हा जो शिर्डीला आला तर तो बाबांच्या अंतकाळापर्यंत तो शिर्डीला राहिला होता, तिथून काय तो हलला नाही. तर ह्या अध्यायात काय सांगितलं आहे, सगळी स्वप्नदर्शनं सांगितलेली आहेत. आता पुढील अध्यायामध्ये याच्यापेक्षा देखील उत्कट अशा कथा आहेत. तरी श्रोत्यांनी सावधान चित्त ठेवून मनपूर्वक त्या कथा ऐकाव्या. पुढच्या अध्यायामध्ये नुलकर आहे, तो मेघा आहे, त्याचा हे गोष्ट आहे, कुणाकुणाच्या इच्छा कशा पुरवल्या, मानकर बाळाराम आहे. तर आपण त्या पुढील अध्यायात पाहूया. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. इथे अध्याय 30वा समाप्त.